तुम्हाला देखील अशी गरमागरम आणि टम्म फुगलेली पुरी आवडते ना? तर या पुरी सर्व एकसारख्या आकारात तयार होण्यासाठी, एकसारख्या रंगावरती तळल्या जाण्यासाठी, त्याचबरोबर जितक्याही आपण पुरी तयार करू ना त्या एकसारख्या मस्त अशा टम्म फुगलेल्या असतील. नमस्कार, मी स्वाती आणि आज आपण कणिक कशी मळायची आणि त्यापासून इतक्या छान पुऱ्या कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे जे गव्हाचं पीठ आहे हे अर्धा किलो पीठ आहे. यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर बारीक रवा पाव वाटी घालायची आहे. आता इथे वाटीने पाव वाटी आपण बारीक रवा घालायचा आहे. चमच्याने जर घेतलात तर 4 ते 5 छोटे चमचे इथे बारीक रवा घ्यायचा आहे. रवा घातल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा साखर घालायचा आहे. साखर घातल्यामुळे पुरीला छान कलर येतो आणि एकदम कुरकुरीत असे तयार होतात. त्याचबरोबर 2 चमचे नॉर्मल रूम टेम्परेचरचं तेल यामध्ये वापरायचं आहे. तेल घातल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून तेल रवा आणि पिठाला व्यवस्थित लागलं जाईल. त्यासाठी अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटांसाठी चोळून घ्यायचं आहे. त्यामुळे तेल सर्व पिठाला एकसारखं व्यवस्थित लागलं जातं. त्यामुळे तयार होणारी पुरी देखील एकसारखी छान अशी टम्म फुगली जाते. थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आहे. चपातीसाठी कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा घट्ट अशी ही कणिक मळायची आहे. पाणी थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि एकदम घट्टसर अशी ही कणिक मळून घ्यायची आहे. कारण 5 ते 10 मिनिटासाठी आपण हे कणिक साईडला ठेवून देणार आहोत. 5 ते 10 मिनिटात कणिक थोडीशी सॉफ्ट होते, तर त्यासाठी मळतानाच ना घट्ट मळून घ्यायची आहे. कणिक मळून झाल्यानंतर यामध्ये 1 ते 1.5 चमचा कणकेवरती तेल घालायचं आहे. व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. हाताने अशा प्रकारे प्रेस करून त्याचा गोळा बनवायचा आहे आणि प्लेट झाकून 5 ते 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. कारण त्यामुळे कणिक छान भिजेल, कारण त्यामध्ये आपण बारीक रवा घातला आहे ना, तो व्यवस्थित त्यामध्ये सॉफ्ट होईल. आता तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये इथे कणकेचे गोळे तुम्ही बनवून घेऊ शकता. पुरी तुम्हाला छोटी किंवा मोठ्या साईजमध्ये आवडत असेल त्यानुसार तुम्ही कणकेचे गोळे इथे बनवून घेऊ शकता. आता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे कणकेचे गोळे बनवून घेतले आहेत. त्याचबरोबर पुरी एकसारख्या आकारात तयार होण्यासाठी मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा प्रकारे कणकेच्या गोळ्याचा तुम्ही रोल बनवू शकता आणि थोड्या थोड्या अंतरावरती ना चाकूने त्याचे तुकडे करून घेऊ शकता. त्यामुळे काय होईल, एकसारखे असे हे कणकेचे गोळे तयार होतील. त्यामुळे पुरी देखील एकसारख्या आकारामध्ये तयार होतील. तर त्यासाठी अशा प्रकारे देखील तुम्ही कणकेचे गोळे बनवून घेऊ शकता. गॅसवरती कढईमध्ये तेल घालून ते गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तोपर्यंत आपण इथे पुरी लाटून घेणार आहोत. पुरी लाटताना फक्त 1 थेंब तेल लावायचं आहे कणकेला आणि अशा प्रकारे पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटताना अगदी अलगद हाताने लाटायची आहे. त्याचबरोबर चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे. चपाती इतकी पातळ अजिबात लाटायची नाही, नाहीतर या पुरी ज्या आहेत ते फुगत नाहीत तर कडक होतात. थोडीशी जाडसर, चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी ही पुरी लाटून घ्यायची आहे. आता तुम्ही अशा प्रकारे कणकेचे एक एक गोळे बनवून देखील पुरी लाटून घेऊ शकता किंवा कणकेचा मोठा गोळा घेऊन तुम्ही पूर्ण पळपूटभर लाटू शकता आणि एखाद्या वाटीने किंवा प्लेटने त्यामध्ये छोटे छोटे पुरी बनवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व गोळे एकत्र बनवून ठेवू शकता आणि पटापटा पुरी लाटून घेऊ शकता. पण कणकेचे गोळे सर्व तयार केल्यानंतर त्याच्यावरती एखादं सुती कापड झाकायचं आहे. त्यामुळे कणकेचे गोळे जे आहेत ते अजिबात कोरडे पडणार नाहीत. तर इथे तेल परफेक्ट गरम झाले हे पाहण्यासाठी आपण त्यामध्ये कणकेचा छोटासा गोळा टाकायचा आहे. तो तळून पटकन वर आला की तेल परफेक्ट गरम झालं आहे हे ओळखायचं आहे. आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता पुरी एकदम टम्म अशी फुगली आहे. गॅस मध्यम ते मोठ्याच्यावरती ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडला छान सोनेरी रंगावरती तळून घ्यायची आहे. गॅस अजिबात बारीक करायचा नाही किंवा खूप जास्त मोठा करायचा नाही. मध्यम ते मोठ्या आचेवरती असे हे गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. पुरी जेव्हा तेलामध्ये सोडतो तेव्हा अशा प्रकारे झाऱ्याने ज्या पुरीच्या कडा आहेत ना त्याला हलकंसं प्रेस करायचं आहे. त्यामुळे पुरी जी आहे ती अशा प्रकारे एकदम टम्म फुगते. एक साईड तळली गेली की दुसरी साईड पलटायची आणि दोन्ही साईडला एक एकदा पलटल्यानंतर ही पुरी छान अशी तयार होते. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कलर देखील सुंदर आला आहे.
त्याचबरोबर पुरीला पाहता क्षणी लक्षात येतं की पुरीने तेल जास्त ओढलं नाही किंवा पुरीने तेल जास्त पिलं नाही. तर या कणकेपासून अशा प्रकारे तुम्ही कितीही पुरी बनवलत ना तरी एकदम टम्म फुगलेल्या अशा ह्या सर्व पुऱ्या तयार होतील. पुरी करताना छोटे छोटे टिप्स लक्षात ठेवायचं आहे. गव्हाचं पीठ जे आहे ते चाळून घ्यायचं नाही. त्याचबरोबर त्यामध्ये साखर वापरायची आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ते मध्यम आचेवरती ठेवून पुरी तळून घ्यायची आहेत. त्यामुळे पुऱ्या सर्व अशा छान तयार होतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारीक रवा यामध्ये वापरायचा आहे. आता इथे मी बटाट्याच्या भाजीबरोबर गरमागरम पुरी घेतली आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील खूपच आवडेल. रेसिपी कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा. आणि अशा टम्म फुगलेल्या पुरी तुम्ही देखील बनवून कशी झाली ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. परत भेटू आपण पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.